श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो सावध व्हा. 10 जून नंतर तुमच्या आयुष्यात असा काही मोठा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही वर्षानुवर्ष वाट पाहत होतात. ज्या महाआनंदाची तुम्हाला ओढ होती तो थेट तुमच्या दारी चालून येणार आहे. अनेकाच्या आयुष्यातील झोप उडवणारा संघर्ष आता संपणार आहे. पण लक्षात ठेवा, हे संकेत फक्त मेष राशीच्या लोकांसाठीच आहेत. तुमचे आयुष्य 100% बदलून टाकणारी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की वाचा, कारण शेवटचा मुद्दा तुमचे संपूर्ण नशीब पालटून शकतो. तर मेष राशीच्या लोकांनो सावध व्हा. ज्या गोष्टीचा तुम्ही महिन्यानुमहिने ध्यास धरला होता, ज्या चिंतेने तुम्हाला रात्रीच्या वेळी जागं ठेवलं होतं, ती आता संपण्याची वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यातला तो डेडलॉक आता तुटणार आहे. एखादं काम जे तुमच्या आयुष्याचा मुख्य केंद्रबिंदू बनलं होतं आणि ज्याच्यासाठी तुम्ही पदरचे पैसे खर्च करून सरकारी कचऱ्याच्या उंबरठे झिजून थकला होतात, ते आता अचानक मार्गी लागणार आहे. हे केवळ नशिबाचा खेळ नाही, तर ही तुमच्या कष्टाची मास्टरस्ट्रोक वेळ आहे. तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा रडला असाल, कधी शांत राहून परिस्थिती स्वीकारली असेल, तर कधी देवाला प्रश्न विचारून हतबल झाला असाल. पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण कधीही अंधेर करत नाही. तुमच्या आयुष्यात असा एक निर्णायक पॉईंट येणार आहे जिथे एक साधा फोन कॉल किंवा मेसेज तुम्हाला अवाक करेल. ज्या माणसाने तुम्हाला महिनोन दुर्लक्षित केलं, त्याने अचानक स्वतःहून संपर्क साधला तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे तुमच्या नशिबाचं चक्र फिरल्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. ज्या क्षणी तुम्हाला तो कॉल किंवा मेसेज येईल, त्याच क्षणी तुमच्या मनावरचा भार पूर्णपणे हलका होईल. हा केवळ एक कामाचा निकाल नसून तुमच्या हरवलेल्या आत्मविश्वासाची पुनरावृत्ती आहे. तुमच्या चेहऱ्यावर त्या दिवसानंतर पुन्हा एकदा एक वेगळीच चमक दिसेल. ज्या स्वप्नांसाठी तुम्ही इतके दिवस तडफडत होतात, ते स्वप्न आता तुमच्या वास्तवात साकारण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, आजच्या या संवादाला हलक्यात घेऊ नका, कारण हे तुमच्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट ठरू शकते. मेष राशीच्या जातकांनो, आत्तापर्यंत तुम्ही पैशासाठी ज्या तडजोडी केल्या त्या आता संपल्या आहेत. मनात इच्छा असूनही स्वतःला रोखणं, कुटुंबाला हवं तर देताना अपराधी वाटणं, या साऱ्या वेदना आता कायमच्या मिटणार आहेत. ग्रहतारे अशा स्थितीत आहे की आता पैशाची अशी आवक होणार आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा पैसा फक्त तुमच्या खिशाला उभारी देणारी नाही, तर तो तुमच्या समाजातील मानसन्मानही वाढवणार आहे. ज्या पैशाची तुम्ही आशा पूर्णपणे सोडली होती, कदाचित एखादी थकीत कर्जवसुली, बोनस, अडकलेले कमिशन किंवा वारसा हक्काने मिळालेला लाभ, हे सर्व आता अचानक तुमच्या हातात येईल. ज्या क्षणी तुम्हाला या पैशाची सर्वात जास्त गरज आहे, अगदी त्याच क्षणी तुम्हाला तुमच्या नशीब बाजूने उभे राहील. हा लाभ मिळताना तुम्हाला कोणासमोरही हात पसरण्याची गरज पडणार नाही. उलट लोक तुमच्या यशाकडे तोंड उघडे ठेवून बघत राहतील. हा आर्थिक दिसाला तुमच्या आयुष्यात एक नवीन ठामपणा घेऊन येईल. या पैशानंतर तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय यशस्वी ठरेल. तुम्ही आजवर जे कष्ट केले ते सर्व आता फळाला आले आहेत. ही वेळ साधीसुधी नाही, ही वेळ तुमच्या आयुष्यातील आर्थिक क्रांतीची आहे. आता तुमचे उद्या पाहू म्हणण्याचे दिवस संपले आहेत. आजच सगळं शक्य आहे असा नवा अध्याय सुरू होत आहे. सावध व्हा आणि येणाऱ्या प्रत्येक आर्थिक संधीचे डोळे उघडे ठेवून लाभ घ्या. मेष राशीच्या लोकांना, तुमच्या घरात अनेक दिवसापासून एक अनामिक तणाव आणि भीतीचा सावट होतो, बरोबर ना? वरवर सर्व काही ठीक दिसलं तरी आतून मुलांच्या भविष्याची चिंता, लग्नाचे रखडलेले प्रस्ताव किंवा आरोग्याच्या तक्रारींनी तुमची झोप उडवली होती. पण आता काळ बदलला आहे. तुमच्या कुटुंबात एक अशी गुड न्यूज येणार आहे जी ऐकताच घरात आनंदाची लाट पसरेल. घरातील नकारात्मक ऊर्जा आता कायमची निघून जाणार आहे. ज्या महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा करायला सगळेजण टाळाटाळ करत होते, आता त्याच गोष्टीवर तोडगा निघणार आहे. कदाचित ती बातमी प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या लग्नाची असेल, एखाद्या मोठ्या यशाची किंवा सुखद सहलीची असेल. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला सर्वात जास्त काळजी वाटत होती, त्याच व्यक्तीकडून ती आनंदाची बातमी मिळेल. हे पाहून तुम्हाला वाटत
असेल की आपण इतके दिवस विनाकारण घाबरत होतो. खरं तर देव तुमच्यासाठी काहीतरी मोठं प्लॅन करत होता. या बातमीमुळे घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. संवादाचा अभाव असल्याने नात्यामध्ये पुन्हा गोडावा येईल आणि दुरावलेली मने जवळ येतील. आजचा दिवस तुमच्या कुटुंबासाठी एक नवीन सुरुवात घेऊन आला आहे. घराच्या भिंतीमधून आता फक्त हास्य आणि उत्सवाचे आवाज येतील. मेष राशीच्या जातकांनो, घरातील प्रत्येक लहान मोठ्या शब्दाकडे लक्ष द्या, कारण एक साधा शब्दही तुमच्या आयुष्याला आनंदाने भरून टाकू शकतो. मेष राशीच्या माणसांना तुमची वेळ आता आली आहे. कामाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची उपेक्षा झाली तिथे तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसऱ्याला मिळाले आणि तुम्हाला केवळ दुर्लक्षित केले गेले. तिथे आता तुमची खरी किंमत जगाला कळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये आता असा एक सुवर्णकाळ सुरू होत आहे जिथे तुम्हाला स्वतःहून संधी चालून येतील. एक मोठी प्रोजेक्ट डील किंवा मनाचे पद तुमच्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आत्तापर्यंत खूप संयम ठेवलात, पण आता तुमचा कॉन्फिडन्स गगनाला भिडणार आहे. ज्या वरिष्ठ लोकांनी किंवा सहकार्यांनी तुमच्या बुद्धीवर शंका घेतली होती तेच लोक आता तुमच्या सल्ल्यासाठी रांगेत उभे राहतील. हे यश केवळ तुमच्या कष्टाचे फळ नाही, तर ते तुमच्या जिद्दीचे उत्तर आहे. ही संधी मिळताना कदाचित सुरुवातीला तुम्हाला ती छोटी वाटेल, पण हीच संधी तुमच्या करिअरचा मुख्य टर्निंग पॉईंट ठरेल. लक्षात ठेवा, ही संधी तुम्हाला पावर देणारी आहे. तुमचं नाव आता कामाच्या क्षेत्रात ठळकपणे पुढे येईल आणि तुमच्या प्रतिष्ठेत भर पडेल. आता कुणाच्या सांगण्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. आता तुम्ही स्वतःचेच बॉस बनणार आहात. अहंकार बाजूला ठेवून डोळे उघडे ठेवून येणाऱ्या प्रत्येक संधीचा विचार करा. मेष राशीच्या जातकांनो, तुमचे नशीब आता तुमच्या कष्टाच्या कित्येक पटीने जास्त वेगाने फळ देणार आहे. मेष राशीच्या लोकांना सर्वात भावूक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे तुमची नाती. भूतकाळात अहंकार किंवा गैरसमजामुळे तुमची जी जवळची नाती दुरावली होती ती आता पुन्हा फुलणार आहेत. तुमच्या मनात साचलेली ती जुनी जखम आता भरून निघणार आहे. कधी कधी आपण शांत राहिलो की लोक आपल्याला चुकीचे समजतात, पण आता सत्य समोर येण्याची वेळ आली आहे. एक छोटासा मेसेज किंवा अचानक झालेली भेट तुमची जुनी मैत्रीण किंवा प्रेम पुन्हा जिवंत करेल. हा बदल इतका नैसर्गिक असेल की तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल. तुमच्यातील तो आवाजवी स्वाभिमान आणि अहंकार आता थोडा बाजूला ठेवा, कारण जेव्हा तुम्ही पहिले पाऊल उचलतात तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला दुप्पट आदराने स्वीकारेल. नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दाची गरज नसते, तर कधीकधी फक्त एक सॉरी किंवा मी तुला समजून घेतोय हे वाक्यही जादू करते. काही लोकांसाठी हा काळ प्रेमासंबंधाबद्दल एक सुंदर सुरुवात घेऊन येणार आहे. शेवटी हे सर्व ईश्वरी हस्तक्षेप आहे. जेव्हा तुम्ही एकटे पडला होतात तेव्हा कुणीही साथ दिली नव्हती, पण आज तुमचं नशीब आणि ईश्वरी कृपा तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आता आयुष्यात कोणतीही अनामिक भीती ठेवू नका. ज्या संघर्षातून तुम्ही गेला आहात तो आता तुमच्या यशाची भक्कम पायाभरणी ठरेल. मेष राशीच्या लोकांनो, आजपासून तुमच्या आयुष्याचा एक नवीन दिव्य आणि प्रकाशाने भरलेला अध्याय सुरू होत आहे. ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी जे ठरलंय ते उत्तमच असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा.